मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर येथील एक सुपारी व्यावसायिक आपल्या व्यवसायानिमित्त जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात व्यवसायानिमित्त ये जा करत असे. त्या जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांना त्याचे आपल्या भागात व्यवसाय करणे पसंत नसल्याने त्यांनी त्याला 2 महिन्यापूर्वीच धमकी दिली होती, हमारे इलाके में धंदा नहीं करने का. नेमके काय घडले बघा. 9 डिसेंबरला हा सुपारी व्यावसायिक व्यापारी बऱ्हाणपूर येथून भोकरदन जाण्यासाठी फत्तेपूर मार्गे गोदरी रस्त्याने पुढे जात असताना रवळाजवळा फाट्याजवळ त्याच्या 4 चाकी वाहनासमोर समोरून एक दुसरे वाहन येऊन धडकले. त्या वाहनातील चौघांनी त्याला बळजबरीने गाडीतून खाली उतरविले. एकाने त्याला खाली उतरवून दुसऱ्याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला वार केला. रक्तबंबाळ झालेला व्यापारी धाडकन खाली कोसळला. काय होते हे कळण्याच्या आतच तिसऱ्याने त्याचा हात पकडला आणि चौथ्याने त्याच्या खिशातील 22,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि पुन्हा त्याला जाताना धमकी दिली, पुन्हा आमच्या भागात व्यवसाय करायला आला तर ध्यान ठेव, तुला जिवंत ठेवणार नाही. ही घटना फत्तेपूर जवळील गोदरी गावाजवळ घडली. 9 डिसेंबरला घडलेल्या या घटनेत हा व्यापारी जखमी झाल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या 4 संशयिताविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे चौघे संशयित पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. ही घटना फारच थरारक आहे.